शिक्षण पूर्ण होत असतानाच भीमरावांचं लग्नही झालं. भीमरावांच्या पत्नीचं नाव होतं भागीरथी. तीच पुढे रमाई झाली. दाभोळच्या खाडीत माशांच्या पाट्या धुण्याचं काम करणाऱ्या भिकू आणि रुक्मिणी धोत्रे यांची ती कन्या. एकाच वेळी दारिद्र्याशी आणि समुद्रात उसळलेल्या लाटेशी लढता लढता भिकू धोत्रे आणि त्यांची सालस पत्नी रुक्मिणी यांचं निधन झालं. जेव्हा भागीरथीचं भीमरावांबरोबर लग्न नक्की करण्यात आलं तेव्हा लग्न म्हणजे काय हे न समजणाऱ्या वयात साडी सांभाळत भागीरथी मामाच्या खांद्यावर नवरी म्हणून बसली. एका अशिक्षित सोज्वळ पापभिरू मुलीचं लग्न एका सुशिक्षित मुलाशी ठरलं. हा मुलगा पुढे आपल्या समाजाचा मुक्तिदाता ठरेल आणि सारा समाज मला आई म्हणून हाक मारेल हे त्या बालिकेला कोणी सांगितलं तर ती खुक्कन हसली असती. या लग्नाचं ठिकाणही मोठं मजेशीर होतं. भायखळ्याचा मच्छी बाजार हे लग्नाचं ठिकाण. पावसाची एक सर येऊन गेल्यानंतर कोळणी उठल्या. मच्छी मार्केट साफ धुण्यात आलं आणि त्या ठिकाणी मग भीमराव आणि भागीरथीचं शुभमंगल झालं. भागीरथी तशी सामान्य मुलगी. नवरा नेहमी पुस्तकात तोंड घालून बसलेला. तिला हा माणूस एवढं काय वाचतो याबद्दल तिला आश्चर्य वाटायचं. वयोपरत्वे ती मोठी झाली. संसारात रुळली. आपल्या नवऱ्यानंही इतरांसारखं संसारात लक्ष घालावं, बायकोला किंवा घरच्यांना हवं नको ते पाहावं असं तिला वाटे. पण भागीरथीचा हा नवरा अजब होता. त्याला एखाद दुसरा संसार फुलवायचा नव्हता. लाखो लोकांचे संसार त्याला फुलवायचे होते. लाखो चुलींना विस्तव द्यायचा होता. भागीरथीचं लग्नानंतर नाव रमाबाई ठेवण्यात आलं. परंतु भीमराव त्यांना रामू याच नावानं हाका मारायचे.